शिंदेंच्या शिवसेनेचा 22 आमदार भाजपच्या गळाला. आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार. वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर भारताच्या स्वातंत्र्याचा मंत्र आहे. हा राष्ट्रवादीचा मंत्र आहे. ज्या वंदे मातरमला गाताना भारताच्या कित्येक स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारी फाशीवर गेले, परंतु उफ तक नाही म्हटलं. हा तो महामंत्र आहे. या महामंत्राने सामान्य व्यक्तीला स्वातंत्र्यतेच्या आंदोलनाशी जोडलं गेलं. आता त्याचे 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संसदेत चर्चा होणं स्वाभाविक आहे असे म्हणत वंदे मातरमच्या संसदेतील चर्चेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. तसेच आदित्य ठाकरे यांनी वंदे मातरम घोषणेला बंदी केल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर उत्तरही दिलंय. वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आज आमच्या विधानसभेतही आम्ही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला आमच्याकडून नमन केलं आहे आणि पुढच्या अधिवेशनात आमच्या अध्यक्षांनी म्हटलेलं आहे की वंदे मातरमवर आमच्या विधानसभेतही चर्चा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तसेच वंदे मातरमच्या घोषणेवर बंदी घालण्यात आलेली आहे. आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का? देशाचा जय जयकार चालणार नाही का? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि यावरून आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केलं आहे. वंदे मातरम कधीच बॅन लागलेला नाही. वंदे मातरमवर जे काही आघात झाले त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरमला कापलं आणि अर्धेच वंदे मातरम गायलं जाईल असं केलं. आज त्याच काँग्रेससोबत गळ्याला गळा मिळून आदित्य ठाकरे रोज फिरतात. त्यांनी भाजपला नाही तर काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तसेच भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा नेहमीच सन्मान झालेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ये वंदे मातरम ये केवल एक गीत नहीं है, तो ये भारत की स्वतंत्रता का मंत्र है, ये राष्ट्रवाद का मंत्र है. जिस वंदे मातरम को गाते हुए भारत के कई स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारी फांसी झूल गए लेकिन उफ तक नहीं कहा, ये वो महामंत्र है. जिस महामंत्र ने देश के आम आदमी को स्वतंत्रता के आंदोलन से जोड़ा, ये वो महामंत्र है. और उसके 150 साल पूरे होने के बाद संसद में इस पर चर्चा होना बहुत लाजमी है और मुझे बहुत खुशी है कि ये चर्चा चल रही है. आज हमारी विधानसभा में भी हम लोगों ने संपूर्ण वंदे मातरम गाकर इस गीत को हमारी ओर से नमन किया है और अगले अधिवेशन में हमारे अध्यक्ष जी ने कहा है कि वंदे मातरम पर हमारे विधानसभा में भी चर्चा होगी. वंदे मातरम पे बैन जो लगा था वो बीजेपी के कार्यकाल में लगा था, ऐसा आदित्य ठाकरे का कहना. वंदे मातरम पे कभी बैन लगा ही नहीं. वंदे मातरम पे जो कोई आघात हुए, कुठाराघात हुए, उसके लिए कांग्रेस जिम्मेदार है. कांग्रेस ने ही प्रस्ताव पारित करके वंदे मातरम को काट दिया और आधा ही वंदे मातरम गाया जाएगा ये कहा. उसी कांग्रेस के साथ गले से गला मिलाकर आदित्य जी रोज घूमते हैं. उन्होंने सवाल भाजपा को नहीं, उन्होंने सवाल कांग्रेस को पूछना चाहिए. भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में वंदे मातरम का सिर्फ सम्मान हुआ है, कभी भी वंदे मातरम पर कोई पाबंदी नहीं लगी. भाऊ, आदित्य ठाकरे म्हणाले की शिंदे सेनेचे 22 आमदार जे आहे ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत. असं म्हणण्याकरता तर उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं. आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नागपूर.